अचानक भाग 43. डोहाळ जेवणाच्या दगदगीमुळे सगळे दमले होते. दुसरा दिवस पूर्ण आराम करण्यात गेला. जसजसे दिवस जात होते तसतसं श्वेताचा त्रास थोडा थोडा वाढत होता. 9वा महिना लागल्यामुळे पोट चांगलंच वाढलं होतं. रजत 24 तास तिच्यासोबत राहत होता. डिलिव्हरी जवळ आल्यामुळे 8-8 दिवसांनी चेकअपसाठी जायला लागणार होतं. श्वेता, आवरलं का तुझं? चेकअपला जायचंय. हो रजत. रुही श्वेताला घेऊन बाहेर आली. रजत, डिलिव्हरीचा अंदाज घ्या. बाळाचे कपडे वगैरेंच्या बॅग्स तयार आहेत. श्वेता, सगळं चेक करून घेतलंय ना? हो आई, रूममध्ये बॅग आहे, तुम्ही एकदा बघून घ्या ना. हो, घेते मी. रजत सावकाशने दिला. रुही, तूही जातेस ना? हो आई. तिघेही हॉस्पिटलला निघून जातात. नॉर्मल चेकअप होतं आणि मग सोनोग्राफी होते. सोनोग्राफीचे रिपोर्ट पाहून विहान आणि रजत थोड्या विचारात पडतात. तेवढ्यात अनु तिथे येते. काय झालं विहान? तुम्ही दोघं शांत का आहात? विहान तिच्याकडे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स देतो. काय वाटतं तुम्हाला दोघांना? आम्ही पण तोच विचार करतोय. पोटातल्या गर्भपिशवीमधल्या पाण्याचं प्रमाण कमी व्हायला लागलंय. असंच राहिलं तर पिंड चुकू शकतो. मला असं वाटतं आपण लवकरात लवकर डिलिव्हरीचा डिसिजन घ्यायला हवा. विहान, डिलिव्हरीच्या डेटला अजून 15 दिवस बाकी आहेत. अनु, माहितीये मला अनु, पण आपण रिस्क घेऊ शकत नाही ना? बरोबर आहे भाई तुझं. मला असं वाटतं आपण लवकरात लवकर डिलिव्हरीचा निर्णय घ्यायला हवा. नाहीतर बाळं आणि श्वेता तिघांच्याही जीवाला धोका निर्माण होईल. बरोबर आहे तुझं. आपण घरच्यांना सगळ्याची कल्पना देऊ आणि मग फायनल करू. तेवढ्यात रुही श्वेताला घेऊन येते. काय झालं, तुम्ही सगळे शांत का आहात? काही प्रॉब्लेम आहे का? नाही ग, किती विचार करतेस. अनु, नक्की ना? अगं हो श्वेता, नको ते विचार का करतेस? सगळं ओके आहे. रजत, बरं, तुम्ही आता घरी निघा. तिला जास्तीत जास्त आराम करू दे. रुही, तिला एकटं सोडू नका. श्वेता, जराही त्रास झाला तरी लगेच सांगत जा. आता दिवस भरत आलेत ना? हो विहान भाई, निघतो आम्ही. सावकाशने दिला. रजत. घरी आल्यावर श्वेता आराम करायला रूममध्ये जाते. रुही, जरा तिला काहीतरी खायला दे आणि मी येईपर्यंत तिथेच थांब. हो दादा. मी जरा आत्याला भेटून येतो. आत्या, आत येऊ का? रजत, ये ना. काय रे, झालं का चेकअप? हो झालं. काय रे, काय झालं? चेहरा का असा पडलाय तुझा? काही नाही ग. तो तिला सोनोग्राफीचे रिपोर्ट्स दाखवतो आणि हॉस्पिटलमधलं त्यांचं बोलणं तिला सांगतो. असं आहे तर. मला तरी वाटतं की आपण डिलिव्हरीचा डिसिजन घ्यायला हवा आता. आम्हालाही तसंच वाटतंय. आत्या, खूप भीती वाटतेय ग मला. आज असं पहिल्यांदाच होतं. आजपर्यंत इतक्या डिलिव्हरीज केल्या, पण असं कधी वाटलं नव्हतं. सगळं नीट होईल ना ग? रजत, अरे, असं निगेटिव्ह विचार का करतोयस तू? तू सगळ्यात आधी एक डॉक्टर आहेस हे विसरू नकोस. आणि त्या तिघांना त्रास होऊ नये म्हणून तर आपण लवकरच डिलिव्हरीचा निर्णय घेतोय ना? आत्या, बरोबर आहे तुझं. मला ना फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, ते म्हणजे तिचं BP नीट राहायला हवं. बाकी काही हरकत नाही. रजत, सगळं नीट होईल. संध्याकाळी आपण सगळे बसून योग्य तो निर्णय घेऊ. आत्या, हो ठीक आहे. तेवढ्यात रुहीच्या ओरडण्याचा आवाज येतो. तसं ते दोघेही खाली धावतच जातात. रुही, काय झालं? दादा, वहिनीच्या पोटात खूप दुखतंय आणि तिला घाम पण आलाय. रजत पटकन रूममध्ये येतो. तिचं BP चेक करतो तर वाढलेलं असतं. तेवढ्यात आई आणि मोठी आई धावत येतात. काय रे, काय झालं? आई, श्वेताला ऍडमिट करावं लागेल. आत्या, आपण श्वेताला घेऊन निघू. रुही, तू इथेच थांब. काही लागलं तर मी तुला कॉल करेन. रजत, ओके चालेल. रजत, आम्ही पण येतो. मोठी आई, तुम्ही थोड्या वेळाने या. आधी मी सिच्युएशनचा अंदाज घेतो आणि तुम्हाला कॉल करतो. रुही, तू भाईला कळवून ठेव आम्ही येतोय ते. आत्या आणि रजत श्वेताला घेऊन हॉस्पिटलला जातात. 15 मिनिटात गाडी हॉस्पिटल समोर येऊन थांबते. विहान आणि अनु बाहेर येऊन थांबलेले असतात. तिला स्ट्रेचरवर झोपून स्पेशल रूममध्ये आणतात आणि उपचारांना सुरुवात करतात. रजत, आत्ताच तर गेला होतात ना, मग लगेच कसं काय त्रास व्हायला लागला रे? काही कळत नाही भाई. बहुतेक तिने टेन्शन घेतलंय. तू बोलून घे तिच्याशी. आत्ता जर BPचा त्रास झाला तर अवघड होऊन जाईल. हो भाई. थोड्या वेळात श्वेताचा BP नॉर्मल होतं. श्वेता राणी, काय झालं अचानक? कसलं टेन्शन घेतलंस का तू? रजत, सगळं नीट होईल ना? पिलू, तू कशाला इतकं टेन्शन घेतेस? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? रजत, तसं नाही हो. मला मनातून खूप भीती वाटतेय. मला सांग, तू जर अशीच घाबरलीस आणि असंच BP वाढलं तर सिच्युएशन क्रिटिकल होईल. तू आता आई होणार आहेस ना, मग आपल्या बाळांचा पण विचार करायला हवा ना? तू अजिबात घाबरू नकोस. आम्ही सगळे आहोत ना.
सगळं काही नीट होईल. हो, पण तुम्ही माझ्यासोबत राहा कायम. मी सतत तुझ्यासोबत आहे. आणि आता तू आराम कर, मी इथे आहेच. रजत. थोड्या वेळात तिला झोप लागते. आत्या. रजत, विहान बोलावतोय. मी थांबते इथे, तू जाऊन ये. हो आत्या. भाई बोलावलंस का? हो रजत. मला असं वाटतं उद्या सकाळीच आपण डिलिव्हरी करून घेऊ. मला वाटतं आपण रिस्क नको घ्यायला. बरोबर बोलतोयस तू. वहिनी तुला काय वाटतं? मलाही असंच वाटतं. आपण घरातल्यांना सगळी एकदा कल्पना देऊ आणि श्वेताच्या घरीही कळवू. हो चालेल. अनु, तू आईला कॉल करून सगळं सांग. रजत, तू श्वेताच्या बाबांना कॉल करून सिच्युएशनचा अंदाज देऊन ठेव. हो भाई. संध्याकाळी सगळे श्वेताला भेटायला येतात. सई सुद्धा इकडे यायला निघाली. का कुणास ठाऊक, पण यावेळेस तिचा जीव राहत नव्हता. रात्री अनु, विहान, रजत आणि आत्या चौघेजण थांबले होते. श्वेताला औषधं दिल्यामुळे ती झोपली. रजत मात्र रात्रभर जागा होता. तेवढ्यात अनु तिकडे आली. रजत भैया, तुम्ही पण थोडा वेळ आराम घ्या. उद्या सकाळी ऑपरेशन आहे. वहिनी झोप नाही येत ग. उद्याची चिंता लागून राहिली आहे. असं खचून कसं चालेल भाई? थोडा वेळ पडा, इथेच आराम करा, मी आहे जागी. ओके. 2 तास आराम करून तो उठतो आणि अनु आराम करायला निघून जाते. सकाळी 6 पासून सीझरची तयारी चालू असते. 8 वाजता श्वेताला ऑपरेशन थिएटरला आत घेणार असतात. श्वेता, बरं वाटतंय ना? हो. तू माझी स्ट्रॉंग पिल्लू आहेस ना? अजिबात घाबरू नकोस. आणि आम्ही आहोत ना? मी कायम तुझ्यासोबत आहे जान. हो रजत. रजत तिचं बीपी चेक करतो. बीपी एकदम नॉर्मल असतं. त्यामुळे तिला सीझरला आत न्यायचा निर्णय घेतो. सोनू, जाऊया ना आता? हो. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला ऑपरेशन थिएटरला घेऊन जातो. आज त्याच्यातल्या डॉक्टरची खरी परीक्षा होती. विहान, सगळं ठीक होईल ना? छोटी आई, काळजी करू नका तुम्ही, सगळं ठीक होणार आहे. बराच वेळ झाला तरी आतून काही आवाज येत नाही, तसं सगळ्यांचा धीर खचत होता. तेवढ्यात आतून बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. अनु आणि एक नर्स बाळांना घेऊन बाहेर येते. सगळेजण त्यांच्या भोवती जमा होतात. आई, आपल्या घरी बेबी बॉय आणि बेबी गर्लचं आगमन झालंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. सगळेजण बाळांना घ्यायला पुढे होतात. बेबी गर्ल कंटिन्यू रडत होती. काय झालं अनु, तू अशी शांत का? सांगा ना अनु, काय झालं? श्वेताचे बाबा, श्वेताची तब्येत क्रिटिकल आहे. सीझर करताना अचानक तिचं बीपी वाढलं. आणि काय बेटा, बोल ना, माझा धीर खचत चाललाय. काका, बेबी बॉय रडलाच नाही अजून. सगळे प्रयत्न करून झाले, त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीये. आता मात्र सगळे घाबरले. सगळ्यांना टेन्शन आलं. एकीकडे ती छोटी पिल्लू रडायची थांबत नव्हती आणि बॉयच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तेवढ्यात श्वेताला ऑपरेशन थिएटर बाहेर घेऊन आले आणि ICU मध्ये ठेवण्यात आलं. रजतनं बाळाचं रडणं ऐकून तिला जवळ घेतलं. काय झालं माझ्या सोनाला? ती का रडते? असं म्हणून तिच्या कपाळाची पापी घेतो. तसं एवढ्या वेळ रडणारं ते छोटं पिल्लू आपल्या बाबाचा स्पर्श, त्याचा आवाज ऐकून रडायची थांबते आणि त्याच्याकडे पाहून क्यूटशी स्माईल देते. रजतच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. बेबीला आईकडे देऊन तो बॉयला घेतो. ए चॉकलेट बॉय, बाबाशी बोल ना. रागावलायस का तुझ्या बाबावर? प्लीज बोल ना माझ्याशी. तू आणि मम्माने माझ्याशी बोलायचं नाही असं ठरवलंय का? तसं तो छानशी स्माईल देतो, पण त्याच्या तोंडातून आवाज येत नाही. तसं रजतच्या डोळ्यातून अश्रू येतात. बाळाला सईकडे देऊन तो श्वेताला पाहायला ICU मध्ये निघून जातो. एकीकडे आनंद आणि एकीकडे टेन्शन. सगळ्यांची अवस्था विचित्र झाली होती. अनु आणि सई बाळांना पावडरचं दूध देऊन त्यांना झोपवतात. रजत ICU मध्ये जाऊन श्वेताजवळ बसतो. श्वेता, उठ ना ग. किती वेळ झाला? बघ ना, आपली पिल्लं तुझी वाट पाहतायत. आपला चॉकलेट बॉय एकदम तुझ्यावर गेलाय, पण तो बोलतच नाही ग. काय करू मी? तू एकदा उठ आणि त्याला नेहमीप्रमाणे लब्बाडा अशी हाक मार ना प्लीज. कदाचित तुझ्या आवाजानं त्याच्या तोंडातून शब्द फुटेल. प्लीज श्वेता, प्लीज उठ ग. मला हे सगळं अजिबात सहन होत नाही. तुला माहितीये का श्वेता, शोना अगदी लब्बाड आहे हा. मी जोपर्यंत सांगितलं नाही तोपर्यंत डॅम्बिस रडतच होती. प्लीज उठ ग श्वेता, तुझ्याशिवाय मी मरून जाईन ग. प्लीज, माझी सहनशक्ती संपत आली आहे जान. आणि तो रडायला लागतो. आज पहिल्यांदा त्याला हरल्याचं फिलिंग येतं.
आजपर्यंत त्याच्या हातांनी अनेक बाळांना जन्म दिला, अनेकांचे प्राण वाचवले. पण आज तो पूर्णपणे हताश झाला. बराच वेळ तो तिचा हात हातात घेऊन तसाच बसून राहिला. अचानक भाग 44. डिलिव्हरी होऊन 8 तास उलटून गेले तरी श्वेता अजून शुद्धीवर आली नव्हती. सगळ्यांचा धीर आता सुटत चालला होता. हॉस्पिटलमध्ये श्वेताची आई सई, रजतची आई अनु, विहान आणि रजत असे सगळेजण थांबले होते. पिल्लू खूप शांत होता. दूध पिणं आणि झोपणं एवढंच त्याचं चालू होतं. या उलट शोनाचं होतं. तिला फक्त रजत लागायचा. ती उठली आणि समोर रजत दिसला नाही की रडून रडून हॉस्पिटल डोक्यावर घ्यायची. त्यांचं घट्ट नातं पाहून सगळ्यांना अप्रूप वाटायचं. सगळ्यांनी श्वेताशी बोलायचा प्रयत्न केला, पण ती हवा तसा रिस्पॉन्स देत नव्हती. शेवटी अनुनी मनाशी काहीतरी ठरवलं आणि तिने रजतला हाक मारली. रजत भैया, तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोल ना वहिनी. मला असं वाटतं की आपण तिला उठवण्यासाठी काहीतरी वेगळे प्रयत्न करायला हवेत. म्हणजे काय करायचं वहिनी? सांगते. ती शोना आणि पिल्लू दोघांना घेऊन आली. रजत भैया, तुम्ही शोनाला घ्या, मी पिल्लूला घेते. तुम्ही या साईडला उभे राहा. शोनाला तिच्या बाजूला झोपवा आणि तिचा हात तिच्या हातात द्या. मी इकडे साईडला पिल्लूला ठेवते. वहिनी, त्याने काय होईल? कदाचित दोघांच्या स्पर्शानं तिला जाग येईल. अनु, श्वेता उठ ग. ही दोघंही तुझी वाट पाहतायत. पिल्लू बघ ना, अजिबातच बोलत नाही. कदाचित तू हाक मारलीस तर बोलेल. बराच वेळ अनु तिच्याशी बोलत होती, पण हवा तिचा रिस्पॉन्स तिला मिळत नव्हता. शेवटी ती हताश झाली. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर आले. ती पिल्लूला उचलायला गेली. तेवढ्यात त्याच्या हाताला श्वेताचा स्पर्श झाला आणि तो जोर जोरात रडायला लागला. अनु आणि रजत शॉक झाले. असं कसं होऊ शकतं? तिच्या नुसत्या स्पर्शानं पिल्लूला कंठ फुटला. तो रडायचं थांबतच नव्हता. त्या आवाजानं सगळेजण आत आले आणि त्याचं रडणं थांबवायचा सगळेजण खूप प्रयत्न करत होते, पण काही केल्या तो शांत होईना. तेवढ्यात श्वेताच्या हाताची हालचाल झाली. रजत भैया, श्वेतानं हालचाल केली. काय? होय, तुम्ही पिल्लूला तिच्या जवळ न्या प्लीज. बघू ती रिस्पॉन्स देते का. त्याचं रडणं अजिबात थांबत नव्हतं. तिच्या डोळ्यांची हालचाल झाली. असहाय्यता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिनं हळूहळू डोळे उघडले तसं सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. तिने एकदा रजतकडे पाहिलं तसं त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू आले. रजतनं पिल्लूला तिच्या गालाजवळ नेलं. तिचा स्पर्श होताच तो शांत झाला आणि हसायला लागला. आई मुलाचं हे अपूर्व मिलन सगळे डोळ्यात साठवत होते. विहान, अनु, बाळांना पाळण्यात ठेव आणि आपण सगळे बाहेर थांबू. जरा त्यांना एकटं सोडूया. सगळेजण बाहेर निघून गेले. रजत, बोल ना श्वेता, बरं वाटतंय का तुला? तुमचा चेहरा किती उतरलाय. काय होणार आणखी दुसरं? तू मेडिसिन्सनं जराही रिस्पॉन्स देत नव्हतीस. 8 तास उलटून गेले श्वेता. माझी काय अवस्था झाली होती काय सांगू तुला. आतून तीळ तीळ तुटत होतो मी. तुझी ही अवस्था तर तिकडे पिल्लू जन्माला आल्यापासून रडला पण नव्हता ग. माझ्यातलं सगळं त्राणच निघून गेलं होतं. एका पॉइंटला आल्यावर मला असं वाटलं की सगळं संपलंय. श्वेता, मला प्रॉमिस कर, यापुढे तू असं काहीही वागणार नाहीस. असं म्हणून तो तिला मिठी मारतो. रजत, काय हे? बाळं काय म्हणतील? एवढे मोठे आमचे पप्पा, पण लहान मुलांसारखं रडतात. त्यांनाही कळू दे, पप्पा कितीही मोठे झाले ना तरी ते त्यांच्या मम्माशिवाय अपूर्ण आहेत. श्वेता प्लीज, मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ हवी आहे. मी कायम तुमच्यासोबत आहे रजत. आय लव्ह यू. लव्ह यू टू श्वेता. तेवढ्यात विहान दारावर नॉक करतो. आम्ही आत आलं तर चालेल का? ये ना भाई. आता एवढं सगळं छान झालंच आहे तर अजून एक खुशखबरी होऊन जाऊ दे. विहान, म्हणजे? रजत, म्हणजे असं की या वर्षीचा बेस्ट डॉक्टरचा अवॉर्ड रजतला मिळालाय. विहान, काय? हो, 5 मिनिटापूर्वी कॉल आलेला. आज तो डबल सेलिब्रेशन बनता है ना बॉस. कॉंग्रॅच्युलेशन्स रजत. विहान, थँक्स भाई. बरं, सगळे बाळं आणि श्वेताला भेटायला आतुर झालेत तर थोड्या वेळ त्यांनाही द्या, मग चालू द्या तुमचा रोमॅन्स. काय रे भाई, तू पण ना. विहान सगळ्यांना आत बोलावतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत असतो. सगळेजण श्वेताशी गप्पा मारत बसतात. रात्री श्वेतासोबत रुही आणि सई थांबणार असतात. सई तर श्वेताला जराही एकटं सोडत नव्हती.
बाळं उठली तरी ती श्वेताला त्रास होऊ नये म्हणून ती मनापासून त्यांचं सगळं करत होती. दीदी, तू पण आता आराम कर. अगं मी ठीक आहे, तुला आरामाची गरज आहे. श्वेता, आता बाळांना तुझ्या दुधाची गरज आहे. हो दीदी. काय झालं दीदी, तुझ्या डोळ्यात पाणी का? तुला पटणार नाही, पण तू शुद्धीवर येत नव्हतीस तेव्हा मला पहिल्यांदा असं जाणवलं की कोणीतरी आपल्या काळजाचा तुकडा काढून नेतंय. मला खरंच माफ कर. आता मला जाणवलं माझ्या आयुष्यात तुझी काय अहमियत आहे. सई, दीदी शांत हो ना, आता तर सगळं ठीक आहे ना. तेवढ्यात शोना रडायला लागली. श्वेता, घे हिला. शोनाला तिनं श्वेताकडे दिलं. काही केल्या ती शांत होईना. सईच्या काय ते लक्षात आलं तसं तिनं बेल मारली. सिस्टर, डॉक्टर रजतना लगेच पाठवा. सई, काय ग दीदी, काय झालं? अगं जोपर्यंत जिजू तिला घेत नाही तोपर्यंत ती काही शांत होणार नाही. सई, काय? हो ग. सई तिला सकाळचा किस्सा सांगते तसं श्वेता हसायला लागते. तेवढ्यात रजत येतो आणि शोनाला उचलून घेतो. तसं ती 2 मिनिटात शांत होते. जिजू, तुम्ही थांबा, मी आहे बाहेर. काही लागलं तर हाक मारा. सई, रजत ही किती लबाड आहे हो. श्वेता, हो ना. बरं श्वेता, तिला दूध पाजून घे. श्वेता तिला दूध पाजते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसतं. शोना अगदी मिटक्या मारत दूध पिते आणि झोपून जाते. श्वेता, तूही आराम कर. हो, मी जरा वहिनीला भेटून येतो. हो या. रजत रुही आणि सईला थांबायला सांगतो आणि अनुला भेटायला जातो. वहिनी आत येऊ का? रजत, अरे या ना, असं काय विचारता? काय मग, बाळा झोपली का? अनु, हो झोपली. थोड्या वेळात एक राऊंड मारून येते. अनु, हो चालेल. तुम्हाला काही बोलायचं होतं का रजत भैया? तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. तुम्ही जर तसं केलं नसतं तर कदाचित खूप प्रॉब्लेम झाला असता. रजत, अहो थँक्स काय त्यात, माझं कर्तव्य आहे ते. आणि आई बाळांचं नातंच असं असतं भैया. आपल्या मुलांसाठी आई काहीही करू शकते, अगदी मरणालाही हरवू शकते. उगाच आईला दैवत म्हणत नाहीत भैया. तिची महती आणि तिचे उपकार तुम्ही काही केल्या फेडू शकत नाही. माझ्या मनात ही गोष्ट आली म्हणून म्हटलं एक प्रयत्न करून बघू. आपल्या लकीली ते प्रयत्न सक्सेसफुल झाले. अनु, हो ना, खूप ग्रेट आहात तुम्ही वहिनी. बरं, तुमचं खूप खूप अभिनंदन. आज तुम्हाला अजून एक अवॉर्ड मिळाला. थँक्स वहिनी. बरं, तुम्ही पण आराम करा आता. खूप दगदग झाली आहे ना. काही लागलं तर आम्ही आहोत. श्वेताच्या तब्येतीत काय सुधारणा होते ते बघू आणि मग डिस्चार्जचं ठरवू. अनु, हो चालेल. चला, श्वेताला भेटून घेऊ. अचानक भाग 45. घराला आज एखाद्या उत्सवाचं स्वरूप आलं होतं. अख्खं घर फुलांनी सजवलं होतं. आज श्वेताला डिस्चार्ज मिळणार असल्यामुळे बाळांच्या स्वागतासाठी काहीही कमी पडू नये यासाठी प्रत्येक जण काळजी घेत होतं. आज घरात पंचपक्वान्नांचं जेवण होतं. घराच्या एंट्री गेटपासून फुलांची सजावट केली होती. लॉनवर बलूनचं डेकोरेशन केलं होतं. तेवढ्यात गाडी गेटवर उभी राहिली. अगं आई, आरतीची तयारी झाली का? दादा वहिनी आले अगं. रुही, हो हो झालीये तयारी. आत्या, मोठे पप्पा, मोठी आई. पप्पा, सगळ्यांनी लवकर बाहेर या. सई दीदी, रूम डेकोरेट करून झाली का ग? हो रुही, बघून घे एकदा, काही राहिलं नाहीये ना. वा, काय मस्त डेकोरेशन केलंयस ग, एकदम झकास. चल पटकन बाहेर जाऊ. श्वेता आणि रजत बाळांना घेऊन गाडीतून खाली उतरले. अनु आणि विहानही त्यांच्यासोबत होते. घरात अजून एक मेंबर होता जो बाळांची आतुरतेनं वाट पाहत होता. ती म्हणजे विहान आणि अनुची मुलगी. ती ताई झाली म्हणून खूप खुशीत होती. श्वेता गाडीतून उतरली आणि समोरचं दृश्य पाहून हरखून गेली. गेटच्या बाहेर बलूनच्या डेकोरेशनची कमान होती. चौघही उतरून आता आत जायला निघाले. कमानीतून आत आले तसं खाली फुलांचा सडा घातला होता. लॉनमध्ये बेबी बॉय आणि बेबी गर्लच्या बलूनचं डेकोरेशन केलं होतं. दारात आई ओवाळणीसाठी उभी होती. चौघांच्याही कपाळाला टिळा लावून ओवाळलं. बाळांच्या आणि श्वेताच्या पायावर थोडं थोडं पाणी ओतलं. श्वेता आणि रजत बाळांना घेऊन आत आले. त्यांच्यावर दोन्ही बाजूंनी फुलांचा वर्षाव होत होता. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होतं. तेवढ्यात रुही परातीत कुंकवाचं पाणी घेऊन आली आणि त्या दोन्ही बाळांचे पाय बुडवून त्यांचे ठसे पांढऱ्या रुमालावर घेतले. घराच्या गेटपासून ते त्यांच्या रूमपर्यंतचा रस्ता फुलांनी सुशोभित केला होता. भाई, वहिनी दोघांनीही बाळांना घेऊन रूममध्ये या. रूममध्ये पण छानसं डेकोरेशन केलं होतं.
श्वेता आणि रजत खूप खुश होते. बाबाच्या कुशीत सोना एकदम निर्धास्तपणे पहुडली होती. दोघांनाही बेडवर ठेवलं. सगळेजण त्यांच्या भोवती गोळा झाले. वहिनी, किती क्यूट आहेत ग दोघंही. असं वाटतं पाहतच राहावं. रुही, आता त्यांना थोडा वेळ आराम करू दे. श्वेता, तूही आराम कर. हो आई. वहिनी, आता आम्ही निघतो. संध्याकाळी येऊन जाऊ. सुभान, भाऊजी, आता सगळ्यांनी जेवूनच जा. तेवढंच सगळेजण एकत्र सोबत राहू. आजचा एवढा आनंदाचा दिवस आहे. सगळे एकत्र सेलिब्रेट करू. थांब ना बाबा, प्लीज. आई, थांबा ना तुम्ही. हो चालेल, थांबतो. दीदी, जीजू, तुम्ही पण थांबा. हो ग श्वेता, आजचा दिवस तुमचा आहे. तुम्ही म्हणाल तसं. बरं, सगळ्यांनी आता बाहेर चला आणि त्यांना आराम करू द्या. श्वेता, काही लागलंच तर हाक मार. हो वहिनी. सगळे बाहेर निघून जातात. आता रूममध्ये फक्त श्वेता, रजत आणि त्यांची 2 पिल्लं. श्वेता, बरं वाटतंय ना? टाके वगैरे दुखत नाही आहेत ना? रजत, नाही. तुम्ही खुश आहात ना रजत? मी खरंच खूप खुश आहे. खरंच आई होण्यासाठी किती त्रासातून जावं लागतं ना. पण त्यानंतर मिळणारं समाधान अवर्णनीय असतं. श्वेता, आता सगळी काळजी बाजूला राहू दे. आपण दोघं आपल्या बाळांचं बालपण खूप एन्जॉय करू. आता तू, मी आणि आपली पिल्लं. बास, देवानं मला सगळं काही दिलंय. आजपर्यंत तू मला जी साथ दिलीस तशीच कायम प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत उभी राहा. मी कायमच तुमच्यासोबत आहे रजत. बरं, तू आराम करून घे. परत हे उठले की तुला आराम करू देणार नाहीत. हो चालेल. मी जरा बाहेर आहे, काही वाटलं तर हाक मार. रजत, काय रे, श्वेता झोपली का? हो आई. रजत, मी काय म्हणते, आपण सगळे आहोत तर बारशाच्या तारखेचं काय ते ठरवून घेऊया का? ठीक आहे, चालेल. अनु, जरा भटजींना बोलवून घे. हो आई. आणि अजून एक, उद्यापासून मी दोन्ही बाळांसाठी आणि श्वेतासाठी मालिश आणि आंघोळीसाठी बाई बोलावली. वर्षभर तिला आपल्याकडे ठेवून घेऊ. बाळांची अंघोळ, मालिश वगैरे सगळं करेल ती. बाळांना धुरीही द्यावी लागेल. अगं आई, मालिश आंघोळपर्यंत ठीक आहे, पण हे धुरीचं काय नाटक आहे? विहान, विहान, नाटक नाही, खूप महत्वाचं असतं ते. हाडं मजबूत होतात त्यानं. आई प्लीज, आता सगळ्यावर मेडिसिन्स आली आहेत. विहान, मला माहिती आहे, पण मी कुणाचंही ऐकणार नाही. रजत, तुझंही नाही. मोठी आई, पण वगैरे काही नाही. उद्यापासून ती येणार आहे आणि आम्ही लेडीज काय ते पाहून घेऊ. तुम्ही नाकं खुपसू नका. रजत, ही काय ऐकणार नाही बाबा. तसे सगळे हसायला लागतात. अनुवहिनी, भटजी आलेत बाहेर. हो, त्यांना आत पाठवा. बरं झालं गुरुजी तुम्ही आलात. अनु, त्यांच्यासाठी दूध घेऊन ये. हो आई. गुरुजी, एखादा चांगलासा मुहूर्त सांगा जेणेकरून बाळांचं बारसं करता येईल. वहिनी, किती दिवसांनंतरचा मुहूर्त पाहायचा आहे? 15 दिवसांनंतरचा मुहूर्त चालेल. 5 तारीख शुभ आहे. दोघांनाही सूट होतीये. संध्याकाळी 4चा मुहूर्त आहे. हो चालेल, सगळे म्हणतात. 5 तारखेला येतो असं सांगून भटजी निघून जातात. थोड्या वेळात बाळांच्या रडण्याचा आवाज येतो तसं अनु पटकन श्वेताच्या रूममध्ये जाते. पिल्लू उठला का आमचा? हो ना वहिनी, बहुतेक खूप भूक लागली आहे त्याला. श्वेता, कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय वहिनी. श्वेता बाळाला दूध पाजते तसं तो शांत होतो. बरं, बाहेर भटजी आले होते. बारशाचा मुहूर्त काढायचा आहे ना. 5 तारीख काढली आहे. चालेल ना तुला? म्हणजे तुला वावरता येईल ना? हो वहिनी, चालेल. बरं, नावं काय ठेवायची ठरवली आहेत का? 15 दिवसच आहेत ना, तयारी करावी लागेल हळूहळू. रजतशी बोलून नावांचं फिक्स करूया वहिनी. बरं चालेल. दुसऱ्या दिवशीपासून बाळांना आणि श्वेताला मालिश करायला बाई यायला लागली. दोघेही आता घरातल्यांना छान रिस्पॉन्स देत होते. सगळ्यांना ओळखायला लागले होते. पिल्लू खूपच शांत, पण सोना खूपच दंगा करायची. असंच त्या दिवशी इमर्जन्सी आल्यामुळे रात्री रजतला हॉस्पिटलला जायला लागलं. रात्री सोना उठून दूध प्यायली तसं रजतला शोधू लागली. तो दिसला नाही तसं रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेतलं. घरातले सगळे मेंबर जागे झाले. प्रत्येकानं तिला शांत करायचा प्रयत्न केला, पण ती काही रडायची थांबेना. शेवटी अनुने विहानला कॉल केला. हॅलो विहान. हां बोल अनु, काय गं, काय झालं एवढ्या रात्री कॉल केलास? अरे, ऑपरेशन झालं का? रजतभाई आहेत ना तिकडेच? हो झालं, आत्ताच तो ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलाय. विहान, का गं, काय झालं, सगळं ठीक आहे ना? अरे ठीक आहे, पण सोना खूप रडतीये. अर्धा तास झाला तरी गप्प व्हायचं नाव घेत नाही. सगळ्यांनी घेऊन झालं. अनु, ठीक आहे, मी रजतला पाठवतो. विहान, बघ कसं काय ते. ओके. रजत, ऑपरेशन कसं झालं? विहान, व्यवस्थित झालं सगळं. पेशंट नॉर्मल आहे आता. रजत, ओके.
तुझं आवरलं असेल तर तू घरी निघ. विहान, का रे असं काय बोलतोय? रजत, अरे सोना रडतीये, बहुतेक तुझी आठवण येत असावी. काय? ओके ओके, मी निघतो. सावकाश जा. हो. 15 मिनिटात तो घरी येतो. हातपाय धुवून शोनाला घेतो, तशी ती लगेच शांत होते. तसं सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. सगळे झोपायला जातात. श्वेता पिल्लू ठीक आहे ना? हो. तो बिचारा शहाण्यासारखं वागतो. हिच्या आवाजानं उठला तो, पण शांत पडून होता. बरं तू झोप आता. तुम्ही पण झोपा. दोघांना सांभाळत घरातल्यांचे दिवस आनंदात जात होते. बारसं जवळ आल्यामुळे घरात गडबड चालू होती. आता बारशाला 2 दिवस उरले असल्यामुळे सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. सई तिच्या मिस्टरांसोबत 2 दिवस आधीच राहायला आली होती. बाळांचे लाड चालू होते. बारशाच्या आदल्या दिवशी सगळं लवकरच आवरून सगळे झोपायला गेले. काय झालं श्वेता, कसला विचार करतेस? काही नाही, असंच. सांग ना. आजपर्यंतच्या आपल्या जर्नीचा विचार करते. श्वेता, वाह, किती मस्त होती ना आपली जर्नी. अचानक आपलं लग्न झालं आणि दोघांचं आयुष्य बदलून गेलं. रजत, हो ना, मला तर वाटलंच नव्हतं की मी एवढ्या लवकर लग्न करेन. श्वेता, तुला आठवतं श्वेता, तू मला लोणावळ्याला घेऊन गेलेलीस. माझ्या आयुष्यातलं बेस्ट सरप्राईज होतं ते. तुझ्यामुळे मी खूप चेंज झालो. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायला शिकलो. थँक्स श्वेता, तू माझं सगळं आयुष्य परिपूर्ण बनवलंस. थँक्स तर मी तुम्हाला म्हणायला हवं. मी कधी अपेक्षा पण ठेवली नव्हती की माझ्यावर कुणीतरी इतकं प्रेम करेल. तू डिझर्व करतेस हे प्रेम. लव्ह यू श्वेता. लव्ह यू टू. बरं, ही दोघं झोपले तोपर्यंत झोपून घे. परत अधेमध्ये उठावं लागेल तुला. रजत, एक गोष्ट कराल? हां बोल ना. आपल्यासाठी कॉफी आणा ना. कॉफी? वाह, ह्या कॉफीनं आपल्याला खूप जवळ आणलंय ना. आलोच घेऊन. दोघंही कॉफी पीत पीत बराच वेळ गप्पा मारत बसतात आणि थोड्याच वेळात झोपी जातात. आज बारसं असल्यामुळे सगळेजण लवकर उठले. आज बाळांना केशर दुधानं अंघोळ घातली. अंघोळ झाली आणि सगळ्यांनी त्यांची आरती केली. दोघेही न रडता आजचा दिवस एन्जॉय करत होते, जसं की त्यांना सगळं कळतच होतं. पूर्ण घर सजवण्यात आलं. दुपारी पंचपक्वान्नांचं जेवण झालं. बारशाला बरीच मंडळी आली होती. पूर्ण घर माणसांनी भरलं होतं. रुहीच्या सासरची मंडळीही आली होती. घराला आज गोकुळासारखं स्वरूप आलं होतं. संध्याकाळी 4 वाजत आले तशी माणसांची वर्दळ वाढली. बाळांचे पाळणे छानपैकी सजवण्यात आले. 4 वाजले तसे जमलेल्या सगळ्या बायकांनी बारशाचं गाणं म्हणायला सुरुवात केली आणि बाळांना पाळण्यात ठेवलं. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, याग सयांनो याग या. अविनाशी हा आनंद घ्या, चिरंतनाचा सुगंध घ्या. नभात फुलवी गोड चांदण्या, बाळच ग हसतो. महाराष्ट्राचे भाग्य उद्याचे, मुठीत नाचवितो. दुष्टांना का हुंकारून ग, दहशत हा भरतो. राजफुलाचा विकास घ्या, चैतन्याचा सुहास घ्या. 4 दिशांचे चौखुर सुंदर, पृथ्वीच्या पाळणी. नक्षत्रांचे छत्र कमल हे, झुलत्या सिंहासनी. हसवा रिझवा शिवरायाला, जो जो ग गाऊनी. युगायुगाचा सारंग घ्या, क्रांतीचा हा आरंभ घ्या. हे संपलं तसं दुसरं गाणं म्हणायला सुरुवात झाली. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. सजली ग मऊ मऊ मखमालीची शय्या, निजली ग बाळाची गोरी गोरी काया. बाळ रुपडे देवाचे भुलविते लोचना, खेळवा लाडानं गोपाबायांनो. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, म्हणा सयांनो. नाव ठेवा नवसाचं हा राजा देखणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. कुर्र करा कानात हळूच भेटा ग, बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा ग. आजबाई इंदराचा दरबार ठेंगणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. चला आत्याबाई, आता बाळाचं नाव ठेवा. रुही बाळाचं नाव ठेवायला वागते तसं सगळ्या जणी तिच्या पाठीवर मारतात. सगळ्यांच्या तोंडून वाह काय छान नाव ठेवलंय असे उद्गार येत होते. सगळेजण बाळाचं कौतुक करण्यात दंग होतात. आनंदात बारशाचा प्रोग्राम पार पडतो. आज खऱ्या अर्थानं दोन्ही कुटुंब एकत्र आले. सगळ्यांचा मिळून एक फॅमिली फोटो काढण्यात आला. आज खऱ्या अर्थानं रजत आणि श्वेताच्या संसाराला सुरुवात झाली. कान्हा आणि मीरामुळे आज त्यांची फॅमिली पूर्ण झाली.
अचानक सुरू झालेला प्रवास रजत आणि श्वेताला कायमचं एकमेकांचं बनवून गेला.